आजच्या सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एका अतिशय मनोरंजक विषयावर बोलणार आहोत. गिटहब को-पायलट स्पेसेस. हो, आणि हा विषय निवडण्यामागे एक खास कारण आहे. हो, आपल्या एका श्रोत्यांनी काही कागदपत्र पाठवली होती. त्यांची एक अडचण आहे जी मला वाटतं बऱ्याच डेव्हलपर्सना जाणवत असेल. ट्रायबल नॉलेज. अगदी बरोबर. म्हणजे असं ज्ञान जे टीममधल्या फक्त काही ठराविक अनुभवी लोकांनाच माहीत असतं. हो, आणि मग नवीन माणूस आला की त्याची पंचायत होते. किंवा एखादी जुनी सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर ते ज्ञान कुठेच लिहिलेलं नसतं. बरोबर. तर या कागदपत्रांनुसार गिटहब को-पायलट स्पेसेस हे या समस्येवरचे एक उत्तर असू शकतं. तर आज आपलं मिशन हेच आहे की हे तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि ते ट्रायबल नॉलेजची समस्या खरंच सोडवतं का हे पाहणं. हो, म्हणजे बघा, आपल्याकडे कोपायलटसारखे AI असिस्टंट आहेत. खूप हुशार आहेत. पण ते कसे आहेत तर अथांग समुद्रासारखे. म्हणजे माहितीचा महासागर. हो, तुम्ही एक प्रश्न विचारा आणि तो पूर्ण इंटरनेट पालथं घालून उत्तर देतो, जे कधीकधी खूपच जास्त आणि गोंधळात टाकणारं असू शकतं. आणि आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात तर ते निरुपयोगीच ठरतं बऱ्याचदा. बरोबर. तर कोपायलट स्पेसेस म्हणजे काय? तर त्या अथांग समुद्राऐवजी आपल्या बागेतला एक छोटा स्वच्छ पाण्याचा हौद. वा, छान उदाहरण आहे. हो ना, म्हणजे जिथे आपल्याला जे हवंय तेवढंच आणि तेच मिळेल. तर आज आपण हा हौद कसा तयार करायचा हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या स्रोतांमधला पहिला मुद्दा आहे ओळख. म्हणजे हे स्पेस नक्की काय आहे आणि हे नेहमीच्या कोपायलट चॅटपेक्षा वेगळं कसं आहे. यात त्यांनी एक लायब्रेरियनची उपमा दिली आहे. खूपच समर्पक आहे. हो, मलाही ती खूप आवडली. म्हणजे समजा मला एका सायन्स प्रोजेक्टसाठी मदत हवी आहे. बरोबर. तर एक लायब्रेरियन काय करेल? मला पूर्ण लायब्ररीमधल्या हजारो पुस्तकांमधनं उत्तर शोधून देईल. हे झालं आपलं जनरल कोपायलट चॅट. हो, जो सगळीकडून माहिती गोळा करतो. म्हणजे स्पेस, नाही का? एकदम अचूक. आणि याच गोष्टीला ही कागदपत्र म्हणतात काळजीपूर्वक निवडलेला संदर्भ, म्हणजे क्युरेटेड कॉन्टेक्स्ट. अच्छा. स्पेसेसची खरी ताकदच हीच आहे की ते तुम्ही दिलेल्या मर्यादित संदर्भातच काम करतात. तुम्ही त्याला विशिष्ट कोड फाईल्स, टीमचं डॉक्युमेंटेशन, एरर लॉग्स असं काही संदर्भ म्हणून देऊ शकता. म्हणजे त्याची अभ्यासाची पुस्तकं आपणच ठरवायची. अगदी. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहितीये? सुसंगतता, म्हणजे कन्सिस्टन्सी. ठीक आहे. पण डेव्हलपमेंटमध्ये या कन्सिस्टन्सी किंवा रिप्रोड्युसिबल रिझल्ट्सचं इतकं महत्त्व का आहे? कारण डेव्हलपमेंटमध्ये अनिश्चितता खूप धोकादायक असते. कल्पना करा, आज मी को पायलटला विचारलं पेमेंट गेटवेमध्ये नवीन कार्ड कसं जोडायचं, आणि त्याने मला एक कोड दिला जो चालला. ठीक आहे. उद्या माझ्या टीममेटने तोच प्रश्न विचारला आणि त्याला थोडा वेगळा कोड मिळाला जो चालला नाही. अरे बापरे, मग तर गोंधळ होईल. हो, हा गोंधळ टाळण्यासाठी रिप्रोड्युसिबिलिटी महत्वाची आहे. स्पेसमध्ये संदर्भ ठरलेला असल्यामुळे जोपर्यंत तो संदर्भ बदलत नाही तोपर्यंत उत्तरं जवळपास सारखीच मिळतात. समजलं. म्हणजे कामात एक प्रकारची विश्वसनीयता येते. हो, थोडक्यात सांगायचं तर स्पेसेसमध्ये खोली म्हणजे डेप्थ जास्त असते, तर जनरल चॅटमध्ये विस्तार म्हणजे ब्रेथ जास्त असतो. छान. संकल्पना तर स्पष्ट झाली. पण प्रत्यक्षात हे वापरणं किती सोपं किंवा अवघड आहे, आता प्रात्यक्षिक करून बघूया. हो, चला. समजा आपण आपली पहिली स्पेस तयार करतोय. ही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. तुम्ही github.com/copilot/spaces वर गेलात की तिथे क्रिएट स्पेस असं मोठं बटन दिसेल. अच्छा. त्यावर क्लिक केलं की सगळ्यात आधी येतं नाव आणि वर्णन. ठीक आहे. आणि मग येतो एक महत्वाचा निर्णय, मालकी, ओनरशिप. इथे 2 पर्याय आहेत, वैयक्तिक पर्सनल किंवा संस्था, ऑर्गनायझेशन. म्हणजे ही तुमची वैयक्तिक डायरी असेल की ऑफिसचा नोटीस बोर्ड हे आधीच ठरवायचं. हा निर्णय सुरुवातीलाच घेणं इतकं महत्वाचं काय आहे? खूप खूप महत्वाचं आहे, कारण या एका निर्णयावर त्या स्पेसचं भविष्य अवलंबून असतं. म्हणजे जर तुम्ही वैयक्तिक मालकी निवडली तर ती स्पेस तुमची खाजगी वही झाली. तुम्ही त्यात प्रयोग करा, नोट्स काढा, ती फक्त तुमची असेल. आणि संस्था निवडली तर? तर ती एका टीमची सामायिक मालमत्ता बनते. मग ती एका व्यक्तीवर अवलंबून राहत नाही. समजा तुम्ही कंपनी सोडून गेलात तरी ती स्पेस आणि त्यातलं ज्ञान टीमसाठी उपलब्ध राहतं. अच्छा. म्हणजे जर उद्देश ट्रायबल नॉलेजला संघटित करण्याचा असेल तर संस्थेची मालकी निवडणंच योग्य आहे. अगदी बरोबर. नाहीतर ते परत एका व्यक्तीपुरतंच मर्यादित राहील. ठीक आहे. आणि मग येतो खरा महत्वाचा भाग, संदर्भ जोडणे, म्हणजे ॲडिंग कंटेक्स्ट. होय. आणि इथे 2 प्रकार आहेत.
एक म्हणजे सूचना, इन्स्ट्रक्शन्स, आणि दुसरा संलग्नक. अटॅचमेंट्स. सूचना म्हणजे आपण त्याला काय करायचे हे सांगतो, आणि संलग्नक म्हणजे त्याला अभ्यासासाठी साहित्य देतो. बरोबर? एकदम. मला या सूचना प्रकारात खूप गंमत वाटते. मलाही, म्हणजे आपण खरंच त्याला एक व्यक्तिमत्व देऊ शकतो का? असं म्हणू शकतो का की तू एक सिनियर डेव्हलपर आहेस जो नवीन आलेल्यांना थोडक्यात आणि स्पष्टपणे मदत करतो. हो, नक्कीच. आणि हेच स्पेसेसला खूप शक्तिशाली बनवतं. तुम्ही त्याला फक्त कामाबद्दलच नाही तर कसं वागायचं हेही शिकवू शकता. अरे वा. तुम्ही सूचना देऊ शकता की प्रत्येक उत्तरासोबत कोडचा नमुना दे, किंवा उत्तरांची भाषा औपचारिक ठेव, किंवा सुरुवातीलाच संभाव्य धोके कोणते आहेत ते सांग. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे उत्तरं फक्त तांत्रिकदृष्ट्या अचूक नसतील तर ती टीमच्या कार्यपद्धतीला साजेशी पण असतील. अगदी. हे म्हणजे एका नवीन कर्मचाऱ्याला फक्त काम न शिकवता त्याला कंपनीची संस्कृती शिकवण्यासारखं आहे. परफेक्ट. आणि संलग्नक म्हणजे मग आपण त्याला कोड फाईल्स, फोल्डर्स किंवा पुल रिक्वेस्टच्या लिंक्स देतो. हो, तुमच्या कॉम्प्युटरवरून फाईल्स अपलोड करू शकता किंवा थेट टेक्स्ट नोट्स पण टाकू शकता. पण इथे माझा एक प्रश्न आहे. समजा मी माझ्या कॉम्प्युटरवरून एक फाईल अपलोड केली आणि नंतर ती फाईल माझ्या कॉम्प्युटरवर बदलली तर स्पेसमधली माहिती आपोआप अपडेट होणार नाहीये. अच्छा, होणार नाही? नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. जर तुम्ही थेट गिटहब रिपॉझिटरीमधील फाईल्सना लिंक केलं तर ते तुमच्या डिफॉल्ट ब्रांच सोबत सिंकमध्ये राहतात. म्हणजे कोड बदलला की स्पेसमधलं ज्ञानही आपोआप अपडेट होता. हो, पण जर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरून फाईल अपलोड केली किंवा मॅन्युअली टेक्स्ट टाकलं तर ती माहिती स्टॅटिक म्हणजे स्थिर राहते. ती तुम्हाला स्वतःच अपडेट करावी लागेल. समजलं. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती थेट गिटहबमधूनच लिंक करणं उत्तम. हो, तेच सर्वोत्तम. आणि अभिनंदन, तुमची पहिली स्पेस तयार झाली. वा, आपण आपली स्पेस तर बनवली, पण आता ती इतरांना सापडेल कशी? ती सुरक्षित आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती अद्ययावत कशी राहील? नाहीतर काही दिवसांनी ती अडगळीत पडलेल्या खोलीसारखी होईल. अगदी योग्य मुद्दे. एक चांगली स्पेस तयार करणं हे फक्त पहिलं पाऊल आहे. तिचं व्यवस्थापन करणं म्हणजे गव्हर्नन्स हे त्याहूनही महत्वाचं आहे. बरोबर. यातला पहिला मुद्दा म्हणजे शोधण्यायोग्यता, डिस्कव्हरेबिलिटी. स्पेसला असं नाव द्या जेणेकरून तिचा उद्देश स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, पेमेंट सर्व्हिस ऑनबोर्डिंग हेल्पर. हो, म्हणजे नाव वाचूनच कळलं पाहिजे की ही स्पेस कशासाठी वापरायची. नुसतं टेस्ट स्पेस असं नाव दिलं तर काही उपयोग नाही. काहीच नाही. काही दिवसांनी ती कोणी वापरणार नाही. पण आता सुरक्षेबद्दल बोलूया. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी माझ्या कंपनीचा सगळा गोपनीय कोड आणि अंतर्गत कागदपत्र या स्पेसला जोडत आहे. यामुळे काही नवीन सुरक्षा धोका निर्माण होत नाहीये ना? हा एक अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे, पण या स्रोतांनुसार याची काळजी करण्याची गरज नाही. खरंच. हो, कारण स्पेसेस गिटहबच्या मूळ परवानगी मॉडेलचं तंतोतंत पालन करतात. अच्छा, म्हणजे ज्या व्यक्तीला मूळ रिपॉझिटरी बघण्याची परवानगी आहे त्यालाच स्पेसमध्ये त्या संबंधित माहिती मिळेल. ओके, उदाहरण देऊन सांगाल का? समजा तुमच्या टीममध्ये एका ज्युनियर डेव्हलपरला फक्त डॉक्युमेंटेशन रिपॉझिटरीचा ॲक्सेस आहे, कोडचा नाही. ठीक आहे. आणि तुम्ही स्पेसमध्ये दोन्ही गोष्टी लिंक केल्या आहेत, तर त्याला प्रश्न विचारल्यावर फक्त डॉक्युमेंटेशनबद्दलचीच उत्तरे मिळतील, कोडबद्दलची नाही. अरे वा, म्हणजे सिस्टम आधी त्याच्या परवानग्या तपासते आणि मगच उत्तर देते. अगदी. अच्छा, म्हणजे हे ऑफिस बिल्डिंगच्या ॲक्सेस कार्ड सारखं आहे. स्पेस तुम्हाला फक्त नकाशा देते, पण ज्या खोल्यांची चावी तुमच्याकडे आहे त्याच खोल्यांमध्ये तुम्ही जाऊ शकता. एकदम परफेक्ट उदाहरण. म्हणूनच एक महत्वाची सूचना या स्रोतांमध्ये दिली आहे. कोणती? कोणतीही संवेदनशील माहिती जसे की पासवर्ड किंवा API की थेट टेक्स्ट नोट्समध्ये पेस्ट करू नका. का? कारण नोट्समध्ये टाकलेल्या माहितीवर परवानगीचे नियम लागू होत नाहीत. त्याऐवजी जिथे ती माहिती सुरक्षितपणे साठवली आहे त्या फाईलला लिंक करा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता अद्ययावत ठेवण्याच्या मुद्द्यावर येऊया. तुम्ही म्हणालात की स्पेस डिफॉल्ट ब्रांच सोबत सिंकमध्ये राहते. हो. हे ऐकायला तर खूप छान वाटतं, पण यात एक अडचण असू शकते. बऱ्याच टीम्सचं महत्वाचं काम आठवडाभर फीचर ब्रांचमध्ये चालू असतं. बरोबर. ते डिफॉल्ट ब्रांचमध्ये यायला वेळ लागतो. मग तोपर्यंत ती स्पेस एका अर्थाने निरुपयोगी ठरणार नाही का? कारण ती जुनी माहिती देत राहील. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. ही सध्याच्या प्रणालीची एक मर्यादा म्हणता येईल. अच्छा. स्पेस नेहमी तुमच्या रिपॉझिटरीच्या डिफॉल्ट ब्रांचलाच पाहते, फीचर ब्रांचला नाही. त्यामुळे जर एखादे मोठे बदल फीचर ब्रांचमध्ये होत असतील तर ते मर्ज होईपर्यंत स्पेसला त्याबद्दल काहीही माहीत असणार नाही. मग यावर काही उपाय आहे का? एक तात्पुरता उपाय म्हणजे
महत्त्वाच्या बदलांबद्दल तुम्ही मॅन्युअली नोट्स स्पेसमध्ये टाकू शकता. पण ते एक जास्तीचं काम आहे. समजलं. म्हणजे स्पेस ही रिलीज झालेल्या कोडसाठी सर्वोत्तम काम करते. हो, आणि या डॉक्युमेंटमध्ये एक मजेदार उपमा दिली आहे. जर स्पेस खूप मोठी होत असेल तर तिचे लहान तुकडे करा. हे म्हणजे एकाच भांड्यात बिर्याणी आणि केक बनवण्याऐवजी 2 वेगवेगळी भांडी वापरण्यासारखं आहे, हो, आणि ती उपमा अगदी योग्य आहे. नाही का? कारण दोन्ही पदार्थ चांगले आहेत, पण एकत्र केल्यास दोन्हीची चव बिघडते. तसंच जर तुम्ही एकाच स्पेसमध्ये ऑनबोर्डिंग, डिबगिंग, डिप्लॉयमेंट असं सगळं टाकलं तर ती गोंधळून जाईल आणि तिची अचूकता कमी होईल. त्यापेक्षा प्रत्येक कामासाठी एक वेगळी, छोटी आणि केंद्रित स्पेस बनवणं चांगलं. ते जास्त परिणामकारक ठरतं. ठीक आहे. म्हणजे आपण स्पेस तयार केली, ती सुरक्षित आणि अद्ययावत कशी ठेवायची हेही पाहिलं. आता येतोय खेळाचा खरा भाग, नियम. हो, शिष्टाचार मार्गदर्शिका. हो, म्हणजे स्पेसेस वापरताना काय करावे आणि काय अजिबात करू नये. आणि हे नियम पाळणं खूप महत्वाचं आहे, कारण यामुळेच तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतात. तर काय करावे या यादीत पहिलं काय आहे? पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम, प्रश्न मर्यादित ठेवा. तुम्ही जे संदर्भ जोडले आहेत, फक्त त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारा. म्हणजे जर त्याला मराठी व्याकरणाची पुस्तकं दिली असतील तर त्याला गणिताचं सूत्र विचारण्यात अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. तो उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, पण ते बहुधा चुकीचं असेल. मला यातला सुसंगत शब्द वापरा हा मुद्दा पण मनोरंजक वाटला. म्हणजे स्पेसमध्ये जे शब्द वापरले आहेत तेच तुमच्या प्रश्नांमध्ये वापरा. हो, म्हणजे आपल्यालाही थोडी त्याची भाषा शिकावी लागेल. समजा तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये एका प्रक्रियेला युजर ऑथेंटिकेशन वर्कफ्लो असं म्हटलं आहे. आणि मी प्रश्न विचारताना लॉग इन प्रोसेस असं विचारलं तर तो गोंधळू शकतो. तो हुशार आहे, पण ज्योतिषी नाही. तुम्ही जितके सुसंगत शब्द वापराल तितकी अचूक उत्तरं मिळतील. बरोबर. आणि थेट चालण्यायोग्य आउटपुट मागा. हा पण एक चांगला मुद्दा आहे. हो, नुसती माहिती विचारण्याऐवजी थ्रेड कोड, कमांड्स किंवा डेटाबेस क्वेरीज मागा. म्हणजे तुम्ही लगेच कॉपी पेस्ट करून वापरू शकाल. आता काय टळावे यादीकडे वळूया. यातला पहिलाच मुद्दा खूप मजेशीर आहे. लोकांना ॲट मेन्शन करू नका. हो, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते कोणालाही नोटिफिकेशन पाठवणार नाही. हे म्हणजे एका रिकाम्या खोलीत ओरडण्यासारखे. अगदी. आवाज तर येईल, पण ऐकणारं कोणी नसेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बाहेरची माहिती अपेक्षित धरू नका. हो, जे तुम्ही दिले नाही ते त्याला माहीत असणार नाही. तो फक्त तुम्ही दिलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा देईल. आणि स्पेसेसला खूप वाढू देऊ नका. हा मुद्दा माझ्या अनुभवाशी खूप मिळता जुळताय. मला आठवतंय आमच्या एका जुन्या प्रोजेक्टची विकी इतकी मोठी झाली होती की त्यात माहिती शोधण्यापेक्षा कुणाला तरी फोन करणं सोपं वाटायचं. हो, तसंच स्पेसेसचंही होऊ शकतं नाही का? नक्कीच होऊ शकतं. हे तुमच्या हँडबॅगसारखे आहे. जास्त सामान भरल्यास गरजेच्या वेळी चावी सापडत नाही. बरोबर. जास्त माहितीमुळे स्पेसची अचूकता कमी होते. म्हणूनच नियमितपणे तिची स्वच्छता करणे आणि गरज पडल्यास तिचे लहान तुकडे करणे महत्वाचे आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण सुरुवात ट्रायबल नॉलेजच्या समस्येपासून केली होती. या सगळ्या माहितीच्या आधारावर असं म्हणता येईल का की कोपायलट स्पेसेस हे त्या ज्ञानाला संघटित करण्यासाठी एक खरंच शक्तिशाली साधन आहे? हो, नक्कीच. हे तुमच्या AI असिस्टंटला जनरल नॉलेजच्या स्पर्धेत पाठवण्याऐवजी त्याला एका विशिष्ट विषयावर PhD करायला लावण्यासारखं आहे. बरोबर. यामुळे विस्तार सोडून खोलीवर लक्ष केंद्रित करता येतं आणि आपल्याला अधिक अचूक, विश्वासार्ह आणि आपल्या गरजेनुसार उत्तरं मिळतात. आणि याचा व्यावसायिक फायदा खूप मोठा असणार. हो, कामाचा वेग वाढतो, चुका कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीममध्ये ज्ञान वाटून घेण्याची प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित होते. म्हणजे नवीन माणसाला टीममध्ये सामावून घेण्याचा वेळ खूप कमी होतो. हो ना? त्याला प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी दुसरा कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. तो थेट स्पेसला प्रश्न विचारून उत्तरं मिळवू शकतो. छान. म्हणजे आजच्या चर्चेनंतर स्पेसेस काय आहेत, त्या कधी वापराव्यात, कशा तयार कराव्यात आणि चांगल्या उत्तरांसाठी सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत हे आपण शिकलो आहोत. अगदी. आता आपल्या श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आता हे तर समजलं आहे की एका केंद्रित AI तज्ज्ञाला कसं तयार करायचं. तर मग तुमच्या टीम किंवा प्रोजेक्टमधलं असं कोणतं गुप्त ज्ञान आहे जे फक्त काही मोजक्याच लोकांना माहीत आहे? असे कोणते डॉक्युमेंट्स, कोडचे तुकडे किंवा प्रक्रिया आहेत ज्या तुम्ही स्पेस वापरून सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देऊ शकता? विचार करा